एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। गेल्या महिन्याभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही। सर्वच जण आपापल्या घरात बसून राहिल्याने सिन्नर नगरपालिकेच्या वतीने घरपट्टी, नळपट्टी भरण्यासाठी नागरिकांना सक्ती न करता उलट 3 ते 6 महिने मुदत वाढवून देत कर भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे। सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचे संकट काही केल्या दूर होत नसून गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन पुढे किती दिवस वाढेल हे देखील स्पष्ट सांगता येत नसून गेल्या महिन्याभरापासून सिन्नरकर आपल्या घरातच बसून आहे। तर उपनगर भागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास असून कंपन्या बंद असल्याने त्यांच्यावर एक वेळ खाण्याची भ्रांत ओढवल्याने सिन्नर नगरपालिकेने शहर व उपनगरवासियांना कुठल्याही प्रकारचे कर भरण्यासाठी तगादा लावू नये, उलट पुढील काळात आणखी 3 ते 6 महिने कर भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी मुख्याधिकारी संजय केदार व नगराध्यक्ष किरण डगळे यांना निवेदन देऊन मागणी केली असून या निवेदनाच्या प्रती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी नाशिक, तहसीलदार सिन्नर यांना देण्यात आले आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। प्रथमतः सर्व सिन्नर तालुक्यातील सिन्नर पोलीस स्टेशन असेल, सर्व डॉक्टर, नर्स, नगरपालिका कर्मचारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो। खरं तर आपण सर्वजण घरात आहात आणि हे लोक आपली सेवा करताय त्याबद्दल प्रथमतः मी या सर्वांचे आभार मानतो। तसंच आज माननीय नगरविकास मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांना सकाळीच निवेदन पाठवलेले आहे आणि आज सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी केदार साहेब आणि नगराध्यक्ष किरण डगळे यांना निवेदन दिले की ह्या कोरोना संदर्भातल्या परिस्थितीमध्ये उपनगरांमध्ये अनेक रहिवासी राहतात आणि त्यामध्ये बहुतांश कामगार लोक राहतात आणि गेल्या महिनाभरापासून सर्व कंपन्या बंद असल्यामुळं आर्थिक स्रोत बंद झालेले आहेत। म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आणि नगरपालिकेचे अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन केले आहे की कृपया आपण अशा परिस्थितीमध्ये ह्या सर्व नळधारकांना 3 महिने किंवा 6 महिने आपण ही सर्व पैसे पुढे ढकलावं, म्हणजे 6 महिन्यापर्यंत त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारे नळ कनेक्शनसाठी पैसे किंवा घरपट्टीची सुद्धा अट आहे त्याला, तर हे आपण त्याला मुदत वाढ द्यावी आणि 6 महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे घ्यावे अशा पद्धतीने आपण निवेदन केलं आहे। आणि त्या संदर्भात मी चर्चा पण केली, त्यांना म्हटलं आपण असं जर निर्णय घेतला तर आज घरात किराणा घेणं मुश्किल आहे अनेक कुटुंबांचे। अशा परिस्थितीत जर नगरपालिकेने निर्णय घेतला, पैसे लोक भरायला तयार आहे, फक्त आता 2-4 महिने थोडंसं एक्सटेन्शन देऊन पुढे ढकलावा अशी विनंती केली आहे।